नमस्कार शेतकरी बंधूंनो. तर बघा, केंद्र सरकारने जो काय ॲग्रीस्टॅग वरती शेतकऱ्यांचं नोंदणी करण्यासाठी एक फार्मर आय डी जनरेट केला. त्याच फार्मर आय डीचा दुरुपयोग होताना आता दिसत आहे. आपण पाहिलं तर केंद्र शासनाने ॲग्रीस्टॅग वरती सर्व शेतीची माहिती एका नंबरवरती असावी, एका कोडवरती असावी आणि तोच कोड म्हणजे आपला फार्मर आय डी म्हणून ओळखला जात आहे. परंतु आपण पाहिलं तर फार्मर आय डी जनरेट झालेले आहेत. फार्मर आय डीचा नंबर सर्व शेतकऱ्यांना आलेले आहेत, म्हणजे ज्यांनी फार्मर आय डी काढलेला आहे त्यांना. जरी नंबर आलेले असले तरी त्या कार्डाचं वितरण देशभरात कुठेही चालू झालेलं नाही. परंतु आपण पाहिलं तर आपण वेगवेगळ्या माध्यमातून टीव्हीवर असेल किंवा समाज माध्यमामध्ये असेल तर वेगवेगळ्या प्रकारचं कार्ड दाखवलं जातं. परंतु प्रत्यक्षात केंद्र सरकारने अशा पद्धतीचा कोणत्याही कार्डचा नमुना देशभरामध्ये वितरित केलेला नाही किंवा कोणत्याही एकाही शेतकऱ्याला अजून फार्मर आय डी कार्डचं डिजिटल कार्ड असेल किंवा साधं कार्ड असेल कोणत्याही स्वरूपाचं केंद्र शासनाने अजून शेतकऱ्यांना कार्ड दिलेलं नाही. फक्त तुमचा फार्मर आय डी जनरेट झालेले आहेत. परंतु आपण पाहिलं तर वेगवेगळ्या समाज माध्यम असेल किंवा CHC सेंटर असेल ज्या संस्थेवरती अशा प्रकारचे कार्ड वितरित केले जातात किंवा ते कार्ड शेतकऱ्यांना दिले जातात आणि शेतकऱ्याकडून त्याच्या मोबदल्यामध्ये 100, 200, 500 रुपये असे आकारले जातात. हा कायद्याने चूक आहे. अशा पद्धतीनं आपल्याच मनाने एखादं कार्ड बनवून त्याच्यावरती फार्मर आय डी टाकणं आणि तेच फार्मर आय डी कार्ड आहे असं शेतकऱ्यांची फसवणूक करणं आणि त्यांच्याकडून त्या मोबदल्यात काहीतरी पैसे घेणं हा एक प्रकारे फ्रॉड आहे. आणि अशा पद्धतीचं ज्या वेळेस विधान भवनामध्ये, विधानसभेमध्ये, विधिमंडळामध्ये हा प्रश्न उपस्थित केला गेला आणि त्याला उत्तर म्हणून कृषी मंत्र्यांनी तसेच यासाठी जे आपले मान्य सुधीर मुनगंटीवार असतील यांनी देखील हा मुद्दा अतिशय चांगल्या पद्धतीने उचलून धरला आणि त्यावेळेस कृषी मंत्र्यांनी त्यावर उत्तर देताना असं सांगितलं की आमच्याकडे तशी रीतसर अजून तक्रार दाखल झालेली नाही. परंतु अशा पद्धतीचं जो कोणी संस्थाचालक असेल किंवा CHC सेंटरवाला असेल किंवा आपले सरकार सेवा केंद्रवाला असेल अशा पद्धतीने शेतकऱ्यांना डिजिटल कार्ड असेल किंवा इतर स्वरूपाचं फार्मर आय डी कार्ड म्हणून त्यांना वितरित करणं अशा पद्धतीचा गंभीर गुन्हा आहे. आणि अशा पद्धतीचं संस्था चालक जर आढळून आला तर त्या संस्थेचं लायसन देखील रद्द करण्यात येईल आणि रीतसर जे काय कायदेशीर असेल, जे काय कायद्यामध्ये त्या शिक्षेला तरतूद असेल तशा प्रकारचा गुन्हा किंवा तशा प्रकारची शिक्षा संबंधित संस्था चालकावर करण्यात येणार आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना ही विनंती आहे की तुमचा फार्मर आय डी फक्त जनरेट झालेला आहे. तोच फार्मर आय डी तुम्हाला महाडीबीटी असेल किंवा इतर ठिकाणी तुम्हाला त्याचा त्या नंबरवरच तुम्हाला वापर करता येतो. इतर कोणत्याही ठिकाणी जाऊन तुम्हाला फार्मर आय डी आले म्हणून कोणत्याही पद्धतीचं कार्ड घेऊ नका. कारण केंद्र शासनाने तशा प्रकारचं कोणतंही कार्ड वितरित करण्याला सध्या तरी परवानगी दिलेली नाही. ज्या वेळेस केंद्र सरकार तशा पद्धतीच्या काही सूचना देईल त्यावेळेस हा कार्यक्रम केंद्र सरकार राज्याला देईल आणि राज्य, जिल्हा स्तर, तालुका स्तर आणि गाव स्तर अशा पद्धतीने टप्प्याटप्प्यावर हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने राबवला जाणार आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड भेटते म्हणून 100, 200 रुपये किंवा इतर आर्थिक व्यवहार कोणाशी करू नये. धन्यवाद.